गणपती बाप्पाचा जन्म एक सुंदर कथा. कैलास पर्वतावर भगवान शंकर आणि देवी पार्वती आनंदात राहत होते. एके दिवशी पार्वती देवी स्नानाला तयार होत होत्या. त्यावेळी शंकर महादेव ध्यानात होते. आपली सेवा करणारा, आदेश मानणारा असा एक मुलगा असावा अशी इच्छा पार्वती देवींच्या मनात आली. त्यामुळे त्यांनी आपल्या अंगावरील उठण्यापासून एक सुंदर मोहक असा बालक तयार केला. त्या बालकात देवीने प्राण फुंकले आणि तो क्षणार्धात जिवंत झाला. देवीचा आदेश मातेने त्या मुलाला प्रेमाने म्हणाले, "मी स्नानाला जात आहे. तुझं काम म्हणजे बाहेर पहारा देणे, कुणालाही आत येऊ देऊ नको." बालाने नम्रपणे मान डोलावली. त्याने प्रवेशद्वारावर उभे राहून जागरूक पहारा सुरू केला. महादेवांच्या आगमन तेवढ्यात ध्यानातून बाहेर आलेले महादेव त्या मार्गाने आले. ते आत जाण्याचा प्रयत्न करत होते, पण लहान गणेशाने त्यांना थांबवले. आईच्या आज्ञेनुसार कोणालाही आत जाऊ देत नाही असे त्याने ठामपणे सांगितले. महादेवांना हे कळत नव्हते की हा मुलगा कोण आहे आणि मला का थांबवतोय. त्यामुळे दोघांत